तो इथं झोपलेला रात्री आणि मग सकाळी बघितलं तर त्या बोक्याने त्याला खाला. त्याच्यानं तो पिल्ला माझ्याबरोबर खेळत होता. असं बेकार वाटते ना. तर आता जरा जेवून घेऊन खालती पार्किंगमध्ये आलेलो. तो भोका परत दिसते का बघायला. गुड मॉर्निंग आहे, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज जरा बॅड न्यूज आहे, तुम्हाला सांगेन नंतर. ते कळा नको सांगू, सांगेन ना. ते मी नाश्ता घेतला, मला गुजराती नाश्ता घेतले आज. काय शेव आणि भाकरवडी तर महाराष्ट्र नाही, सॉरी. गोष्ट अशी आहे का म्हणजे पिल्ल्याची 3 पिल्लं होती. पिल्ल्याची होती, मांजरीची 3 पिल्लं होती, त्यांची 2 वाचलेली. ते एकाला काल बरं नव्हतं वाटत, मग मी वरती नेलं टेरेसवर. आणि मग टेरेसवर म्हणजे फर्स्ट फ्लोअरवर नेला घरी. त्याला जरा नीट ट्रीटमेंट तो नीट झालेला, स्टेबल झालेला. मग नंतर संध्याकाळ झाली, मग त्याला म्हणजे तिच्याजवळ सोडला आम्ही. मग तो इथं झोपलेला रात्री आणि मग सकाळी बघितलं तर त्या बोक्याने त्याला खाला. म्हणजे दुसरा एक मांजर आहे, त्यांनी त्याला खाला. मग आता यो एकच पिल्ला आहे. आता यो ना घाबरते जाम, गेला बोटांच्या मध्ये दिसत पण नाही तो. यो आधीच घाबरते जाम, काय यो पिल्ला घाबरते जाम. हो, दिशूफुल झाडांची केअर करताना, ओ माय गॉड, आयुष्यात कवा तुलसीन पाणी नाही टाकला या माणसाने. आज झाडानं पाणी द्यावाला आले. टाकला 1 महिन्याचा पगार. झाडं भारी दिसतात, पण वर्षात पाणी मारता दिसतात भारी झाडं. काय हिरवा असा स्नेक प्लांट काहीतरी असत की तर नाव होता, पण यो स्नेक प्लांट आहे. यो काय यो दिसते त्याच्या. तो स्नेक प्लांट फॅन लावली ती जागा भारी दिसते नाही का. चाराच्या पिल्ल्यात अजून कसं तरीच वाटते, बेकार वाटते. आता फ्रेश वाटते आता झाड. यो पण एकदम जास्त हिरवा वाटते, ऐसा डुप्लिकेट वाटते ना, म्हणजे असं आर्टिफिशियल. ऑनलाईन 3,500 यो झाड. तुम्हाला आम्ही टोटल झाडांची एस्टिमेट सांगू कितीला घेतलंय सगळे मिळून. स्टँड, पॉट सगळं, म्हणजे पॉट पण घेतलंय विकत. यो आणि तो लाईट लावल्या अजून भारी दिसते. अरे त्याच्यान पाणी नसते मारायचा. तो काय बोललेला 2 दिवसांची एकदा पाणी. कवा 3-4 दिवस जाईल याच्यानं पाणी. सोमवारी काढलेली झाडं बाहेर. हां, सोमवारी बाहेर काढलेली, तेव्हापासून जरा ताजी झालं. म्हणजे हप्त्याने एकदा बाहेर काढायला लागतील आपल्याला. संध्याकाळी रात्री काढतो, मग सकाळी 8-9 वाजता आतमध्ये घेतो. मला बरंच आयटम आहे, चपाती, भात, भेंड्याची भाजी, डाळ आणि दही मला आवडते गरमी खायला, म्हणून मी खातो. कोणला इलाज तुला असं माहिती? हीच का ती. तर आता जेवण झालं आमचा, आणि जरा वॉशिंग मशीन घ्यायचं आहे ना, वॉशिंग मशीन आणि ओव्हन, मग ते बघायला चाललो इथं बघू. फ्रीज घेते का करा, फुलवाला ओजी फ्रीज. आधी असंच फ्रीज वापरायची सगळी, आमच्यावर पण होता असा फुलवाला डिझाईनचा. अरे खोल नाही खोलत. कमेंट करून सांगा मला याच्याशी व्लॉगिंग चालू केली पाहिजे का. अरे हॅलो गाईस, कसे. आता जिमवरून जाऊन आलो आणि मी जसं बाईकवरून उतरलो तशी माझी वाटच बघत होती वाटते. आता मी थांबलो तर थांबला का ते बघ. आता मी थांबलो आता परत चल ते बघ. तर परत गेट उघडाला. सांग दरवाजा उचकाल, सांग बोल. बिचारी खा. तिला बघून नाही सर ते पिल्ल्याचीच आठवण येते. मी जिममध्ये गेलो ना, जिममध्ये कार्डिओ करत होतो. कार्डिओ करता मला मी काय लावलं असेल, माझा ब्लॉग लावलेला तो मागचे संडेवाला. त्याच्यानं तो पिल्ला माझ्याबरोबर खेळत होता. असं बेकार वाटते ना. आता आंघोळ बिंगोळ केली, फ्रेश झालो मस्त. आणि मग खायला काय नव्हता, पनीर होता फ्रीजमध्ये आणि बटर, आपला पीनट बटर. त्याच्यात मी जरासं दूध टाकला आणि थोडासा पनीर घेतला. अजून बराच पनीर आहे, तो आपण रात्री खाऊ.
मी मारलेला का? रूल इज रूल. मी मी तुझ्या मारला. पायावर अख्खा पडला. यो बघ पाय बघ. आधे पायावर मारे. पाय या पायावर मारायचं आहे मला. चल चल. तयारी केली आणि जिमला अरे मेडिकलला. आई शपथ, माणूस किती कन्फ्यूज असू शकते. अजून जिम मेडिकल मध्येच कन्फ्युजन आहे मला. ऑनलाईन बघून नीट आहे का? नीट आहे. आणि आज मेडिकलला बरीच कामं पण आहेत. ही गोळ्या मी बरीच ऑर्डर आली, त्याच्यातून निवडून आणली जी इथं जातात तीच. बाकीची ऑगमेंटिन वगैरे, अँटीबायोटिक आणि रेग्युलर बिलं. काय काम नसते, रोज असंच काम असते. सध्या तर पिल्ल्याचं टेन्शन आलं. तर मेडिकलवरून जाऊन आलो आणि मेडिकलवरून आल्याला मस्त जेवायला वाटाण्याची भाजी. तिच्या मी वरून पनीर टाकला जो होता वाटलेला, आणि भजी आणलेली. भजी कोणी आणलेली माहीत नाही, तिथं डिशमध्ये होती. मी रॅगी घेतली आणि 2 चपात्या. आणि दिशू आणि पप्पा गेलेले डीमार्टवरून बराच सामान आणले. तेलाचा डबा फक्त तेलाचा डब्बा आणायला गेलेला. तर बघला ना किती काय आणले. आणि अजून एक गोष्ट आणले, ती उद्या येईल, तुम्हाला समजेल. तुमच्याकडे सरप्राईज आहे. तर आता जरा जेवून खालती पार्किंगमध्ये आलेलो. तो भोका परत दिसते का बघायला. मी तर पिल्ल्यावर लक्ष ठेवायला. आता दिसत नाही, दिसले असं दावच काढली असते त्याची. तर जेवण झालं मस्तपैकी. आणि मग झाडात पण बाहेर काढलं वाटतं. ही या साईडची बाहेर काढले, घरातले तर आहेत. मग हा ब्लॉग इथे एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय गाईज, गुड नाईट.